नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे। आपण जर पीक विमा भरला असेल, आपल्याला येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावरती विमा हा जमा होणार आहे। तर काय आहे संपूर्ण अपडेट, कोणत्या दिवशी मिळणार पीक विमा जाणून घेऊ आजच्या व्हिडिओमधून। तर व्हिडिओ संपूर्ण स्किप न करता बघा व चॅनलवरती नवीन असाल आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर शेतकरी मित्रांनो, बातमी अशी आहे की अखेर शेतकऱ्यांची चिंता मिटली, पीक विम्याचा मार्ग मोकळा, या दिवशी होणार शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा। तर शेतकरी मित्रांनो, सविस्तर अपडेट अशी आहे की ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता व त्यांना अद्यापही पहिल्या टप्प्यामध्ये विमा मिळाला नव्हता, तसेच खूप कमी मिळाला, अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला आहे। मित्रांनो, यंदा महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरीच्या खूप कमी म्हणजेच 25% पेक्षाही कमी पडल्याने शेतकरी बांधवांच्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। काही शेतकऱ्यांच्या अगदी शेतीचा खर्च सुद्धा निघत नाही। अशा वेळी शेतकरी बांधवांची चिंता खूप वाढलेली आहे आणि अशातच महाराष्ट्र कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी बांधव करीत आहे। परंतु अशातच राज्य सरकारने शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी दिली आहे। शेतकऱ्यांना आता येत्या काही दिवसातच पीक विमा हा त्यांच्या खात्यात मिळणार आहे। याचे कारण असे आहे की यंदा सरकारने शेतकऱ्यांना पीक विमा भरण्याचा भार स्वतः उचलून 1 रुपयामध्ये विमा भरण्याची सवलत दिली होती व आता लगेच विमा कंपन्यांना 61,92,35,000 रुपये एवढा निधी देऊन पीक विमा अग्रिम 25% वितरित करण्यास आदेश व मंजुरी देण्यात आली आहे। या निर्णयामुळे शेतकरी बांधवांना पीक विमा हा त्यांच्या लवकरच बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये पूर्वी काही शेतकरी बांधवांना 25% अग्रिम पीक विमा हा मिळाला होता, परंतु अद्यापही बरेचसे शेतकरी पीक विम्यापासून वंचित होते। तर आता त्यांना पीक विमा मिळण्याचा मार्ग हा मोकळा झाला असून शासनाकडून राज्याच्या हिस्स्यापोटी पीक विमा कंपन्यांना निधी वितरित करण्यासाठी आदेश देऊन मंजुरी देण्यात आली आहे। तर शेतकरी मित्रांनो, येत्या आठवड्यामध्ये आपल्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम मिळणार असल्याची खूप मोठी शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।